शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आज आहे रविवार आणि घरातली सगळी कामं उरकलेली आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि आता लागते मी गार्डनच्या कामाला. तर चला मग गार्डनच्या कामाचं काय आहे वैशिष्ट्य आणि काय आहे ते दाखवते. हे पहा. सुरुवातीला तुम्हाला मी दाखवते. शेवंतीच्या फुलापासून मी सुरुवात करते. किती मस्त शेवंतीची फुलं लागलेली आहेत, पण इकडंच सगळं झुकलेलं आहे, सरळ काही जात नाही आहे झाड. आणि हे पहा वरण्याच्या शेंगाचं, आणि हे पिंक फुलं इकडं आणि इकडं पांढऱ्या फुलाचे, आणि दोन्हीच्या मध्ये अंतर काय आहे ते दाखवते तुम्हाला मी. आता हे जे पांढऱ्या फुलाचं वरण्याचं आहे, ह्याच्या शेंगा अशा टाईपच्या आहेत, म्हणजे सरळ जातात आणि एकदम स्लीप होतं. त्याच्यावरचं जी कातडी आहे, त्याच्यावरचं जे आहे एकदम स्लीप व्हायसारखं आहे. एकदम सरळ शेंगा जातात. ते मोठ्या होतात, अजून लहान आहेत सध्या. आणि आता तुम्हाला दाखवते मी ते पिंक. आता ह्याच्या शेंगा बघा कशा असतात. थांबा दाखवते, मिळतेत का बघू. इथं आता शेंगा पण नाही, संपलेल्या आहेत. थोड्या थोड्या लागल्या की मी तोडून घेत असते. आता बघू ती एखादी तर लागलेली असेल. इथंच आहे एखादी. हां, हे बघा. हे कशी अशी वाकडी जाते आणि वरचं जे कवर आहे ना, ते स्लीपवालं नाही, एकदम असं एकदम खरबड आहे. असा फरक आहे. आणि हे पहा, हे दोडक्याची वेल कशी छान आता चाललेली आहे, वरी मस्त यायला लागलेलं आहे. आणि हे बघा शेवग्याचं तोडून टाकलं होतं तिथून बघा आता, आणि कसं फुटलेलं आहे. इतकं छान फुटतं ना, जेवढं तोडलं तेवढं छान फुटत असतं शेवग्याचं, आणि सरळ उंच जात असतं. आणि हे पहा लावलेले होती मी आंबाडी, किती मस्त आलेली आहे आंबाडी. आता ह्याच्यात काय लावले होते काय माहिती नाही, कशाचं आहे ते कळत नाही. म्हणजे मोठं झाल्यानंतर थोडं कळेल. बघूत आता काय आहे. टाकले होते मी कशाचं तरी बी, पण आता लक्षात नाही. मेथीचं तर नसेल बहुतेक. बघूत. हे बघा खरबड, हे पण पांढरंच फुलाचं आहे, पण ह्याची जात वेगळीच. आणि हे खरबड आवाला आहे बघा. हे बघा कसं आहे, म्हणजे वाकडी राहती थोडी शेवग्याची ह्याची, म्हणजे वरण्याची, आणि खरबडपणा असतो जास्त. तर बघा असं वरण्याच्यामध्ये पण किती प्रकार असतात. एक आपण जे शेती करतो ना, अशी बागवानी करतो ना, तर सगळं माहिती होतं आपल्याला कसं म्हणजे काय फरक असतं कोणत्या भाज्यामध्ये. तर चला दाखवते तुम्हाला. आता मी इकडं पण लावलेली होती मी आंबाड्याची, इकडं लावलेली होती आंबाड्याची. आताच सध्या छान आलेलं आहे. आता बघूत वाढीला लागलं की मग ते संपून जातं, मिटून जातं, नष्ट होऊन जातं. हे बघा सारखं फुलाचं जे देठ आहे ना, हे पूर्ण कसं आडवं पडायला लागलेलं आहे. किती सरळ करा, आडवंच पडायला लागलेलं आहे. म्हणजे ह्याला बांधावं लागेल. आता इथं कारल्याची वेल, हे बघा कारले अशा टाईपचे आहेत, एकदम लहान. आता काढले होते मी एक 4-5 लहानच, तळूनच खाल्ले. ते काय भाजी करायला काय नाही, तेवढी मोठे कारले नाही. तिकडं टमाटरचं पण लागलेलं आहे, आणि हे मिरचीचं, हे वांग्याचं. आणि इकडं बघा हे जे तांदूळशाची भाजी आलेली आहे, हिच्यामध्ये पूर्ण खराब झालेली आहे. त्याला मी काढूनच टाकते आता. रोग पडल्यासारखं झालेलं आहे, गवत पण वाढलेलं आहे. मध्ये एक जे पॉट आहे ना, ते मला आणखीन कामाला येईल. उगी वाढून हे असं काहीतरी गवत काही उपयोगाचं नाही, त्याला काही उपयोगाला आणलं पाहिजे ना. हिच्यामध्ये मी धने पण टाकले होते, धने. तर कोथिंबीर आलेली आहे थोडीशी, हे बघा. आणि ते दुसरं आलं ना, मग चांगल्या भाजीला काही यूज देत नाही. आणि हे पण छानच आहे, माठाची भाजी, पण खराब झालेली आहे. चला ह्याला टाकून देते. आता हे झालेलं आहे पॉट माझा खाली एकदम रिकामा. ते आहे ते धनेचं कोथिंबीर, तेही मी काढून घेते. हे बघा किती मस्त असा पॉट झालेला आहे तयार. आता बी कोणतं घालू आता मी बघायला लागलेली आहे. पॉटच्या हिशोबानं घालावं लागेल. पॉट लहान आहे, मीडियम आहे आपलं पॉट, हे मीडियम आहे. तर कोथिंबीर घातलं तर येईल. आणि हे आहे लाल तांदूळच्याचं, आणि हे कोथिंबीर. मी दोन्ही आता घालायचं ठरवलेलं आहे, कारण 2 पॉट आहेत इथं खाली. तर एकात अगोदर घालते मी कोथिंबीरचं बी, म्हणजे धने टाकते एकामध्ये, आणि एकामध्ये टाकते लाल माठाचं, म्हणजे तांदूळशाच्या भाजीचं. तर ते पण छान असतं, शरीराला चांगलं असतं. तर दुसरा हिरवा माठाचं तर आहेच आपल्याकडे. लाल माठाची भाजी पाहिजे होते ना आपल्याला, म्हणून मी लावण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा हे मी लावते.
धने एका पॉटमध्ये. छानसं माती खूप छान आहे, एकदम भुसभुशीत माती आहे ह्या पॉटमध्ये. तर इथे जेवढे पॉट आहेत ना त्या सगळ्यामध्ये माती खूपच चांगली आहे. हे बघा, थोडंसं हात लावलं ना भुसभुशीत सगळं माती सैल व्हायला लागलेली आहे. आणि एकेका पॉटमध्ये ते डब्यामध्ये जे लावतो ना आपण त्याच्यामध्ये ना एकदम चिकट आणि असं टाईट माती बसलेली आहे. आता इथं मी टाकलेले आहे धने. आता इथं मी टाकते लाल माठाच्या भाजीचं बी. तुम्हाला दाखवते मी ते बी कसं असतं बघा. एकदम मंगळसूत्राचे बी, मंगळसूत्र असतात ना बारीक बारीक मणी, एकदम लहान तशा टाईपचं असतं बघा. हे बघा, चमकाय पण लागलेलं आहे, चमकतं, एकदम शायनिंग मारतं बघा बी. आणि एकदम लहान 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 असतं, मोहरीसारखं, सेम मोहरीसारखं ते लाल माठाचं. आता इथं मी टाकते लाल माठाचं. तर दोन्ही पॉट पण कवर झाले आपले. कोणतेही पॉट असे खाली ठेवायचं नाही. आपण ॲक्टिवली वर्क करतो ना, मग ते सगळं काही टिपटॉप आणि सगळं काही व्यवस्थितच करायचं काम कोणतंही. तर चला, ह्याला थोडं खुरपून घेते, माती सैल करून घेते आणि छानसं थोडंसं पाणी घालते. नंतर थोडं औषध पण घालते, वाढीचं काहीतरी आहे तिथं एका बॉटलमध्ये. आता खूप दिवस झालं घातले नव्हते. तर ते फळं फुलं झाडं ते वाढीचं औषध आहे. ते एक रासायनिक खतासारखंच आहे, त्याला पण मी घालून घेते. त्या अगोदर माती सैल करून घेते. इकडं आहे टमाटरचं, वांग्याचं आणि मिरचीचे रोपं आहेत. झाडं आहेत म्हणजे रोपं म्हणजे काय, झाडंच आहेत. आता त्याला फळं येतीलच, लागतीलच. वेळ द्यावं लागतं. कोणतंही आपण म्हणतो ना लवकर यावं, ते वेळेनुसार आपल्याला ते फळ देत असतं. आपण फक्त काम करत राहायचं, फळ ज्या वेळेस आपल्याला मिळायचं त्यावेळेसच मिळत असतं. इथं थोडं बघा, ह्याच्यामध्ये माती ना ह्या डब्यामध्ये खूप टाईट बसलेली असते बघा. आणि किती चांगल्या प्रकाराची माती, शेतातली माती घातलेली आहे, पण भुसभुशीतपणा अजिबात नाही. ह्या 2 डब्यामध्ये इतकं टाईट बसलेली आहे माती, दगडासारखी झालेली आहे माती हिच्यामध्ये. तर इथं माती तर खूपच कमी आहे ह्या डब्यात. तर थोडंसं मी माती ह्या डब्यातली थोडं घालून घेते. इकडं माती आहे आमच्याकडे, टोपल्यात मी ठेवलीच होते. अजून माती आहे, शेतावरून आणलेली माती आहे. आणखीन 1-2 पॉट छानसे रेडी होऊ शकतात एवढी माती आहे माझ्याकडे सध्या, अजून शेतावरून आणलेली. आता परत शेताला गेलं की आणि घेऊन येते माती. एक पोतं भरून माती आलं ना कितीतरी पॉट आपले रेडी होतात. म्हणजे वर्षभर कितीही पॉट लावा तुम्ही, कितीही भाजीपाला लावा, किती भाजीपाल्यालाही माती घाला, छानसं पुरेसं होतं. कारण शेतातली मातीच आपल्याला आवश्यकच असते. ती मातीचा जो कस असतो ना ते वेगळाच असतं. हे बघा, हे घालते मी रासायनिक खत, असं म्हणजे छान हेल्दी झाडांना वाढीसाठी दिलेलं आहे, ऑर्गॅनिक आहे. तर हे मी घालून घेते आता ह्या झाडांना, मिरच्याच्या झाडांना, वांग्याच्या झाडांना आणि टमाटरच्या आणि वेलीला वगैरे दोडक्याच्या. असं मी माती सैल करून घेतले आणि असं थोडं थोडं एक एक मग घालून घेते. आणि सकाळीच मी सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे पहा, व्यवस्थित एकदम मस्त. सकाळी सकाळी चांगल्या वातावरणामध्ये, सकाळच्या वातावरणामध्ये पाणी दिलेली आहे. तर चला मग, आता मस्तपैकी ह्याला आता खात पण मिळालेलं आहे. आता पुढची कारवाई बघूत. आता उद्याला माणसाच्या वाढीला कसं चांगलं चांगलं पोषक तत्व पाहिजे, तसं झाडांना पण पाहिजे. आपण नुसतं पाणी घातलं, साधं पाणी, तर त्यांना काही उपयोगाला होत नाही. असं अधूनमधून थोडंसं खात घातलं पाहिजे आपण, काहीतरी असं औषधी असं वापरली पाहिजे, तेव्हा झाडांना व्यवस्थितरित्या वाढीसाठी काहीतरी परिणाम त्याचा होत असतो. तर घातलेलं आहे मी सगळ्या झाडांना, म्हणजे जे फुलाच्याला घातलं नाही, जे आपले फुलांचे आहेत, फळांचे आहेत, त्यांनाच मी घातलेली आहे. तर चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आजचं काम पण मी इथंच संपवते. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच आपली साथ राहू द्या मग. धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा.